नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लिमिट्स या चॅप्टरमधील एक्सरसाइज 7.3 आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे। पहा, यामध्ये एकूण 3 सब क्वेश्चन्स आहेत। त्यातील पहिला सब क्वेश्चन इव्हॅल्युएट द फॉलोइंग लिमिट्स, त्यातील पहिला प्रश्न याप्रमाणे आहे। तर हे लिमिट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। पहा, येथे स्क्वेअर रूट साइन आहे, येथे पण स्क्वेअर रूट साइन आहे। हे स्क्वेअर रूट साइन कॅन्सल होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, रॅशनलायझेशन मेथड अप्लाय करायची आहे। रॅशनलायझेशन मेथड पहा, यापूर्वी पण आपण 9वी 10वीला रॅशनलायझेशन मेथड अप्लाय केलेली आहे। म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, याची कॉन्जुगेट पेअर घ्यायची आहे आणि त्या कॉन्जुगेट पेअरने न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे। पहा, इथे मायनस साइन आहे, टर्म आपण याच घेणार, मायनस ऐवजी प्लस घेणार आणि न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला आपण मल्टिप्लाय करणार। रॅशनलायझेशन मेथड अप्लाय करून आपल्याला हे लिमिट फाइंड आउट करायचं आहे। पहा, सोल्युशन कसं लिहिणार आपण। सोल्युशन प्रथम हा प्रॉब्लेम ॲज इट इज लिहून घ्या, नंतर इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0 ॲज इट इज 6 + x + x स्क्वेअर स्क्वेअर रूटमध्ये आहे, हे मायनस साइन अपॉन x मल्टिप्लाय करणार आपण कॉन्जुगेट पेअरने, म्हणजे इथे मायनस असल्यामुळे प्लस साइन, टर्म याच घेणार आपण 6 + x + x स्क्वेअर, मायनस ऐवजी प्लस, प्लस असेल तर मायनस, येथे मायनस आहे त्यामुळे प्लस रूट 6 अपॉन न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला सेम टर्मने मल्टिप्लाय करायचं आहे। म्हणजे आपण हेच लिहिणार येथे। पहा, यामुळे काय होईल, न्यूमरेटरचा मल्टिप्लिकेशन आणि डिनोमिनेटरचा मल्टिप्लिकेशन करताना येथे स्क्वेअर रूट साइन कॅन्सल होईल, कारण सेम टर्म आहेत, मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे स्क्वेअर होईल, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट साइन कॅन्सल होतील, बरोबर आहे। त्यामुळे आपण ही अरेंजमेंट केलेली आहे। ही झाली रॅशनलायझेशन मेथड। स्क्वेअर रूट आला की आपल्याला रॅशनलायझेशन मेथड अप्लाय करायची आहे। पहा, आता वरचा मल्टिप्लिकेशन आणि खालचा मल्टिप्लिकेशन करायचा आहे आपल्याला। म्हणजे हा मल्टिप्लिकेशन, 2 टर्म आहे, मल्टिप्लिकेशन आहे त्यामुळे या दोघांचा स्क्वेअर होईल, बरोबर आहे। हे मायनस साइन, 2 टर्म आहेत आणि दोघांचा मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे या टर्मचा काय होईल, स्क्वेअर होईल। पहा, टोटल 4 टर्म आहेत, परंतु 2 सारखे आहेत म्हणून मल्टिप्लिकेशन असल्यामुळे येथे स्क्वेअर केलेला आहे। या 2 टर्म सेम आहेत, या 2 टर्म सेम आहेत, अपॉन हा x मल्टिप्लिकेशन। पहा, इकडे 2 टर्म आहेत आणि xचा मल्टिप्लिकेशन याबरोबर करायचं आहे, म्हणजे येथे आपण ब्रॅकेट करू x, पहा x इंटू म्हणजे ब्रॅकेट केला आपण, कारण 2 टर्म येथे प्लस असल्यामुळे ब्रॅकेट केलेला आहे, 6 + x + x स्क्वेअर आणि प्लस रूटमध्ये 6, पहा इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0। पहा, येथे स्क्वेअर रूट आहे आणि इथे स्क्वेअर आहे, म्हणजे स्क्वेअर रूटला स्क्वेअर आहे, म्हणजे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट साइन कॅन्सल होतील, फक्त एवढ्या टर्म राहतील 6 + x + x स्क्वेअर। पहा, एखाद्या नंबरला जर स्क्वेअर असेल आणि स्क्वेअर रूट असेल, सपोज 5, याला स्क्वेअर रूट आहे आणि स्क्वेअर आहे, त्याचा आन्सर काय मिळेल, फक्त 5 मिळेल। म्हणजे हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट साइन कॅन्सल होतील, अपोजिट प्रोसेस आहेत, कॅन्सल होतील, फक्त 5 राहतील। त्याप्रमाणे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर असल्यामुळे हे 2 साइन कॅन्सल होतील, फक्त काय राहील 6 + x + x स्क्वेअर आणि हे मायनस ॲज इट इज। पहा, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होईल, फक्त 6 राहतील। हे x ब्रॅकेटमध्ये हे ॲज इट इज, इक्वल टू, पहा एक्सची व्हॅल्यू 0कडे जात आहे, म्हणजे आपल्याला x येथे कॅन्सल करायचं आहे, म्हणजे आपल्याला लिमिट देता येईल। येथे जर एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली तर आपला डिनोमिनेटर 0 होत आहे, तो होऊ नये त्यासाठी आपण काय करत आहोत, येथे x कॅन्सल करायचं आपल्याला। पहा, -6 आणि +6 कॅन्सल होतील, म्हणजे काय राहील, x आणि x स्क्वेअर राहतील, बरोबर आहे। ह्या 2 टर्म राहतील, x आणि x स्क्वेअर, x + x स्क्वेअर, 6 आणि -6 कॅन्सल, हे राहत आहे येथे x आणि ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर रूटमध्ये 6 + x + x स्क्वेअर प्लस रूट 6 याप्रमाणे। इक्वल टू लिमिट
x टेन्स टू 0. येथे x कॉमन काढू आपण, म्हणजे हा x कॅन्सल होईल, बरोबर आहे, कारण मल्टिप्लिकेशनमध्ये x येईल. तो x कॉमन काढला तर येथे 1 होईल आणि प्लस येथे स्क्वेअर असल्यामुळे एक x राहील अपॉन x रूटमध्ये 6 प्लस x स्क्वेअर आणि प्लस रूट 6. आता हा x आणि हा x आपल्याला कॅन्सल करता येईल, बरोबर आहे, कारण इथे पण मल्टिप्लिकेशन आहे, येथे पण मल्टिप्लिकेशन आहे. हा x आणि हा x कॅन्सल होईल. पहा एक्सची व्हॅल्यू 0कडे जात आहे, आपण x कॅन्सल केलेला आहे. इथे रिझन लिहिणार, सिन्स x टेन्स टू 0 देअरफॉर x नॉट इक्वल टू 0. एक्सची व्हॅल्यू 0कडे जात आहे, एक्सची व्हॅल्यू 0 नाही आहे, हे रिझन आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे आपण 0 0 असं कॅन्सल करत नाहीत, एक्सची व्हॅल्यू 0 नाही म्हणून ते कॅन्सल केलेले आहे आपण. व आता काय राहत आहे लिहून घेऊ, इक्वल टू लिमिट x टेन्स टू 0 1 प्लस x आणि अपॉन 6 प्लस x स्क्वेअर. आता इथे ब्रॅकेट करायची गरज नाही, कारण दोन टर्म आहेत. हा x येथे मल्टिप्लिकेशनमध्ये होता त्यामुळे आपण ब्रॅकेट केला होता. आता करायची गरज नाही कारण तो कॅन्सल झालेला आहे. आणि प्लस रूट 6. पहा 0कडे जाणारा फॅक्टर x होता, तो कॅन्सल झालेला आहे. आता जर आपण लिमिट अप्लाय केलं तर डिनोमिनेटर आपला 0 होत नाही, बरोबर आहे, त्यामुळे आपण आता लिमिट अप्लाय करू. पहा इक्वल टू, पहा आता लिमिट अप्लाय करायचं आहे त्यामुळे हे लिहायचं नाही, आता फक्त x ऐवजी 0 पुट करायचं आपल्याला. 1 प्लस 0 अपॉन रूटमध्ये 6 प्लस 0 प्लस 0चा स्क्वेअर म्हणजे 0च होणार आणि प्लस रूट 6. हे सिम्प्लिफाय करू, 1 प्लस 0 1 होईल, रूटमध्ये 6 आणि हे रूटमध्ये 6 1 अपॉन रूट 6 प्लस रूट 6 म्हणजे 2 टाईम्स आहेत, 1 टाईम्स म्हणजे 2 टाईम्स रूट 6. याप्रमाणे आपलं आन्सर मिळणार आहे. लिमिट हे येणार आहे. पहा या आन्सरला तुम्ही थोडं सिम्प्लिफाय करू शकता, म्हणजे येथे पण रॅशनलायझेशन करता येईल, कारण डिनोमिनेटरमध्ये रूटची टर्म नसली पाहिजे, त्यामुळे तुम्हाला हे पण आन्सर बरोबर आहे. पहा हे पण आन्सर बरोबर आहे, किंवा थोडं सिम्प्लिफाय केलं आपण, रूटमध्ये 6 आहेत ते कॅन्सल होण्यासाठी रूट 6ने मल्टिप्लाय करू, येथे पण रूट 6ने मल्टिप्लाय करू, म्हणजे हे पण काय आहे रॅशनलायझेशन आहे. म्हणजे हे रूट 6 होतील आणि हे 2 रूट 6 इंटू रूट 6 म्हणजे रूट 6चा स्क्वेअर होईल, त्याचा आन्सर फक्त 6 मिळेल, बरोबर आहे. म्हणजे रूटमध्ये 6 अपॉन 12 असं पण आन्सर मिळू शकते. पहा डिनोमिनेटरमध्ये रूटची टर्म आहे, ती जर आपण कॅन्सल करायची असेल तर आपल्याला ही प्रोसेस अप्लाय करावी लागेल, म्हणजे आन्सर हे पण येईल आणि हे पण आन्सर येईल. कोणतंही आन्सर आलं तरी मार्क्स फुल मिळतील. हे पहा एवढं आन्सर काढलं तरी मार्क्स फुल मिळतील. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 2. येथे मायनस साईन आहे, स्क्वेअर रूट आहे. हे स्क्वेअर रूट कॅन्सल करण्यासाठी कॉन्जुगेट पेअर मायनसऐवजी प्लस घेणार आपण आणि टर्म याच घेणार, फक्त प्लस घेणार आपण आणि न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला आपण मल्टिप्लाय करणार. पहा सोल्युशन, प्रथम प्रॉब्लेम लिहून घ्या, नंतर इक्वल टू लिमिट x टेन्स टू 3 हे ॲज इट इज x स्क्वेअर मायनस 9, त्याची आपल्याला फॅक्टर घेता येतील x प्लस 3 x मायनस 3, बरोबर आहे. नंतर आपण घेणार आहोत टर्म याच घेणार 2x प्लस 3, फक्त कॉन्जुगेट पेअर इथे मायनस असल्यामुळे प्लस घेणार आपण आणि टर्म याच 4x मायनस 3 अपॉन हेच. पहा बदल आपण काहीच केलं नाही, याची व्हॅल्यू किती आहे, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर सेम आहेत, म्हणजे व्हॅल्यू 1 आहे, 1 अपॉन 1 कॅन्सल होतील, बरोबर आहे. म्हणजे 1ने आपण मल्टिप्लाय केल्यामुळे काहीच फरक पडत नाही, परंतु आपल्याला येथे आपण असा मल्टिप्लिकेशन केल्यामुळे येथे आपल्याला सिम्पल होईल, त्यासाठी आपण अरेंजमेंट केलेली आहे. लिमिट x टेन्स टू 3
आता वरचा मल्टिप्लिकेशन आणि खालचा मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. दोन टर्म सेम आहेत आणि मल्टिप्लिकेशन आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण स्क्वेअर करणार. हे 2x + 3 स्क्वेअर रूटमध्ये आहेत, परंतु 2 आहेत त्यामुळे आपण स्क्वेअर करणार. हे मायनस साईन, ह्या दोन्ही टर्म सेम आहेत परंतु 2 टाइम्स आहेत मल्टिप्लिकेशनमध्ये, म्हणजे आपण स्क्वेअर करणार. याप्रमाणे आता x² - 9 फॅक्टर घेतले तरी चालेल किंवा नंतर घेऊ आपण. हा डिनोमिनेटर आणि हा डिनोमिनेटर दोघांचा मल्टिप्लिकेशन, त्यामुळे आपण ब्रॅकेटमध्ये ॲड केलेले आहेत. इथे जर ब्रॅकेट केलं नाही आपण तर ही टर्म सेपरेट होऊन जाईल, त्यामुळे आपण ब्रॅकेट केलेलं आहे. इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 3. आता स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होऊन जाईल कारण इथे स्क्वेअर आहे, बरोबर आहे. म्हणजे काय राहील 2x + 3. हे मायनस साईन. इथे 2 टर्म आहेत आणि हे स्क्वेअर रूट साईन आता कॅन्सल होत आहे. 2 टर्म असल्यामुळे इथे ब्रॅकेट करू आपण 4x - 3, कारण या 2 टर्म मायनस करायच्यात आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे 4x - 3 येथे ब्रॅकेट, म्हणजे यांचं साईन चेंज होईल आता इथे पुढच्या स्टेपमध्ये. हे x² - 9 हे ॲज इट इज 4x - 3 इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 3. हे सॉल्व करू. 2x + 3 मायनसने मल्टिप्लाय केल्यानंतर -4x होतील, मायनस +3 होतील अपॉन x² - 9 आणि ॲज इट इज हे. आता काय करता येईल आपल्याला, हे 3 आणि हे 3 6 होतील, बरोबर आहे. आणि 2x - 4x म्हणजे -2x होतील. 2x - 4x म्हणजे -2x. येथे 3 आणि येथे 3 दोन्ही प्लस आहेत म्हणजे +6 होतील अपॉन याचे फॅक्टर घेता येतील आपल्याला. x² - 9 म्हणजेच काय होईल, एका ब्रॅकेटमध्ये x + 3 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x - 3, बरोबर आहे. कारण 9चं स्क्वेअर रूट 3 आहे, याप्रमाणे फॅक्टर येणार आहेत. a² - b² हा फॉर्म्युला आपण 7वी 8वीला पाहिलेला आहे. x + 3 होईल आणि x - 3. या ब्रॅकेटऐवजी आपण असं लिहू शकतो, कारण आपल्याला याप्रमाणे ब्रॅकेट येथे एक ॲडजस्ट करायचा आहे, कॉमन घेऊन तो कॅन्सल करता येईल. म्हणजे 0कडे जाणारा फॅक्टर कॅन्सल होईल. हे ॲज इट इज 2x + 3 आणि प्लस 4x - 3. पुढे लिहितो. आता इथे काय करता येईल आपल्याला, -2 कॉमन काढू आपण, म्हणजे x प्लसमध्ये येईल आपला, -2 कॉमन काढू. इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 3. -2 कॉमन काढले तर x + x - 3 होतील. -2 कॉमन काढले आपण म्हणजे या दोन्ही टर्मला -2ने डिवाईड करायचं, म्हणजे x - 3 होतील. x - 3 आणि अपॉन x - 3 येथे पण आहे, म्हणजे तो फॅक्टर कॅन्सल होईल. x + 3 x - 3 आणि ब्रॅकेटमध्ये 2x + 3 आणि प्लस 4x - 3. हा x - 3 आणि हा x - 3 कॅन्सल होईल, कारण येथे मल्टिप्लिकेशन आहे, येथे पण मल्टिप्लिकेशनमध्ये टर्म आहे, हे कॅन्सल होतील. कॅन्सल केल्यानंतर आपल्याला रिझन लिहायचं आहे, कारण 0कडे जाणारा फॅक्टर आपण कॅन्सल करत आहोत. ॲक्च्युली तो 0 नाही आहे, म्हणजे x टेंड्स टू 3 हे आपल्याला दिलेलं आहे. सिन्स देअरफोर म्हणजेच काय, xची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 3 म्हणजेच काय, हा 3 या साईडला आणला तर -3 होईल, इकडे काहीच नाही म्हणजे 0 होईल, नॉट इक्वल टू 0. x - 3 आपण कॅन्सल केलेले आहेत, त्याची व्हॅल्यू 0 नाही आहे म्हणून आपण कॅन्सल केलेले आहेत. 0 असेल तर हे अनडिफाईन झालं असतं, बरोबर आहे.
पण आता काय राहत आहे -2 लिमिट x टेन्स टू 3 हे -2 राहत आहेत. आता आपण लिमिट दिलं तरी आपला डिनोमिनेटर 0 होत नाही, त्यामुळे लिमिट देऊ शकतो. हे कॅन्सल झालेले आहेत. 2x + 3 आणि प्लस 4x - 3. आता लिमिट देऊ. हे लिहिण्याची गरज नाही. आता लिमिट द्यायचं म्हणजे एक्सची व्हॅल्यू 3 पुट करायची आपल्याला. जेथे एक्स आहे तिथे 3 पुट करू आपण. 3 + 3 एक्स ऐवजी 3 पुट केले. त्याप्रमाणे येथे पण एक्स ऐवजी 3 पुट करू. 2x म्हणजे 2 × 3 + 3 प्लस 4x म्हणजे 4 × 3 -3 हे -2. आता सिम्प्लिफाय करू. 3 + 3 6 होतील. 3 × 2 6 होतील. 6 प्लस हे 3 म्हणजे 9 होतील. स्क्वेअर रूटमध्ये 9 बरोबर आहे. आणि हे प्लस 4 × 3 12 12 - 3 म्हणजे 9 स्क्वेअर रूटमध्ये 9. हे काय होतील -2 ॲज इट इज. हे 6 ब्रॅकेटमध्ये 9चा स्क्वेअर रूट 3 9चा स्क्वेअर रूट 3 म्हणजे 3 + 3 बरोबर आहे. -2 अपॉन हे 6 3 + 3 6 होतील. येथे इंटू आहे. 6 × 3 + 3 म्हणजे 6 इक्वल टू -2. 6 × 6 म्हणजे 36 बरोबर आहे. 2 ने डिवाइड करू. 18 होतील. -1/18. लिमिट काय मिळेल -1/18. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 3. पायाचा कॉन्जुगेट काय होईल. येथे मायनस आहे, फक्त प्लस घेणार आपण. टर्म याच घेणार. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला आपण मल्टिप्लाय करणार. सोल्युशन इक्वल टू लिमिट y टेन्स टू 0 हे ॲज इट इज -1 + y² अपॉन y². मल्टिप्लाय करणार आपण कॉन्जुगेटने. येथे मायनस आहे, टर्म याच घेणार. मायनस ऐवजी प्लस घेणार आपण, त्यांना मल्टिप्लाय करणार. म्हणजे काय होईल आपल्याला स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल. मायनस ऐवजी प्लस घेणार आपण आणि 1 + y² हे ॲज इट इज. सेम टर्मने आपण न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला मल्टिप्लाय केलेलं आहे, परंतु ही सेम टर्म म्हणजे येथील साईन अपोजिट असणारी सेम टर्म आहे. येथे मायनस आहे म्हणून येथे प्लस घेतलेलं आहे आपण. येथे जर प्लस असेल तर आपण येथे मायनस घेतलं असतं. पूर्ण लिमिट आहे इक्वल टू लिमिट y टेन्स टू 0. पहा वरचा मल्टिप्लिकेशन आणि खालचा मल्टिप्लिकेशन. टर्म 2 आहेत. मल्टिप्लिकेशन असल्यामुळे आपण काय करणार स्क्वेअर करणार. कारण या टर्मचा स्क्वेअर ही टर्म इंटू ही टर्म दोन्ही सारखेच आहेत म्हणजे स्क्वेअर होईल. स्क्वेअर रूटमध्ये 1 - y² याचा स्क्वेअर. कारण 2 टाइम्स आहेत मल्टिप्लिकेशनमध्ये. हे मायनस साईन. 2 टर्म आहेत सेम आहेत त्यामुळे हा पण स्क्वेअर होईल बरोबर आहे. टर्म ॲज इट इज ब्रॅकेटला स्क्वेअर अपॉन हे y² हा डिनोमिनेटर आणि हा डिनोमिनेटर, परंतु 2 टर्म असल्यामुळे ते ब्रॅकेट करू आपण. प्लस ब्रॅकेट जर केला नाही तर ही टर्म मल्टिप्लिकेशनमध्ये येणार नाही. यांचाच मल्टिप्लिकेशन होईल. ही टर्म सेपरेट होईल बरोबर आहे. सेपरेट होईल त्यामुळे ब्रॅकेट करणं आवश्यक आहे. लिमिट y टेन्स टू 0. स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होतील. फक्त 1 - y² राहतील. हे मायनस साईन, परंतु 2 टर्म असल्यामुळे इथे ब्रॅकेट करू आपण. कारण 1 - y². स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल. 1 + y². फक्त या टर्म राहतील बरोबर आहे. अपॉन हे y² ॲज इट इज. हे ॲज इट इज प्लस 1 + y². आता या मायनस साईनने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे काय होईल लिमिट
y टेन्स टू 0 1 मायनस वाय स्क्वेअर मायनस 1 मायनस वाय स्क्वेअर होईल. मायनस 1 मायनस वाय स्क्वेअर अपॉन हे ॲज इट इज. 0कडे जाणारा फॅक्टर, डिनोमिनेटर 0 करणारा फॅक्टर आपल्याला कॅन्सल करायचा आहे. त्यासाठी सर्व अरेंजमेंट चालू आहे. -1 हा +1 -1 कॅन्सल होतील. हा +1 -1 कॅन्सल. मायनस वाय स्क्वेअर आणि इथे पण मायनस वाय स्क्वेअर आहे. मायनस वाय स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स आहेत, बरोबर आहे. दोघांची ॲडिशन काय होईल? लिमिट y टेन्स टू 0 -2y स्क्वेअर. 1 टाइम्स 2 टाइम्स होतील, बरोबर आहे. -2y स्क्वेअर. हे y स्क्वेअर ॲज इट इज आणि 1 -y स्क्वेअर प्लस 1 + y स्क्वेअर ॲज इट इज. आता y स्क्वेअर कॅन्सल होतील कारण इथे मल्टिप्लिकेशन आहे. हा y स्क्वेअर आणि हा y स्क्वेअर कॅन्सल होईल. कॅन्सल केल्यानंतर रिझन लिहा समोर. सिन्स y टेन्स टू 0 देअरफॉर y नॉट इक्वल टू 0. y नॉट इक्वल टू 0 म्हणजेच y स्क्वेअर नॉट इक्वल टू 0. y स्क्वेअर आपण कॅन्सल केलेला आहे, बरोबर आहे, कारण y स्क्वेअरची व्हॅल्यू 0 नाही आहे. पुढे काय लिहिणार? आता लिमिट देऊ शकतो आपण कारण 0कडे जाणारा फॅक्टर आपण कॅन्सल केलेला आहे. आता लिमिट देऊ आपण. इक्वल टू हे -2 हे -2 अपॉन 1 मायनस वायची व्हॅल्यू 0 पुट करू. 1 - 0 वाय स्क्वेअर 0 स्क्वेअर म्हणजे 0च होईल प्लस 1 + 0 स्क्वेअर रूटमध्ये 1 + 0 हे -2 अपॉन स्क्वेअर रूटमध्ये 1 म्हणजे आन्सर 1 मिळेल. स्क्वेअर रूटमध्ये 1 म्हणजे 1 हे -2 1 + 1 2 2 कॅन्सल 1/1 म्हणजे काय -1 हे कॅन्सल होतील -1. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. येथे न्यूमरेटरमध्ये पण स्क्वेअर रूट साईन आहे आणि डिनोमिनेटरमध्ये पण स्क्वेअर रूट साईन आहे. आता हे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? न्यूमरेटरचा कॉन्जुगेट त्याने मल्टिप्लाय करायचा आहे आणि पुन्हा डिनोमिनेटरचा पण कॉन्जुगेट त्याने पण मल्टिप्लाय करायचा आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? दोनदा रॅशनलायझेशन करायचं आहे एकाच वेळी. सोल्युशन. लिमिट x टेन्स टू 2 हे ॲज इट इज लिहून घेऊ आपण अपॉन √x - √2. न्यूमरेटरचा कॉन्जुगेट म्हणजे इथे प्लस साईन येईल आणि टर्म याच त्याने मल्टिप्लाय करू. 2 + x मायनस ऐवजी प्लस आणि 6 - x हे ॲज इट इज 2 + x प्लस 6 - x आणि इंटू. आता याचा कॉन्जुगेट घेतल्यामुळे हे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल मल्टिप्लिकेशनमध्ये, बरोबर आहे. आता याचा कॉन्जुगेट घेऊ आपण. आता या टर्मचा कॉन्जुगेट घेऊ आपण म्हणजे हे पण साईन कॅन्सल होईल. येथे मायनस ऐवजी प्लस घेणार आपण म्हणजे √x प्लस √2 यानेच मल्टिप्लाय करणार आपण न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला, बरोबर आहे. एवढं लिमिट घ्यायचं आहे आपल्याला. इक्वल टू लिमिट x टेन्स टू 2. आता सेम टर्म आहेत. ही टर्म आणि ही टर्म सेम आहे, मल्टिप्लिकेशन आहे. ही टर्म आणि ही टर्म सेम आहे, मल्टिप्लिकेशन आहे, बरोबर आहे. म्हणजे त्यांचे स्क्वेअर होतील. रूटमध्ये 2 + x 2 टाइम्स आहेत, मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे याचा स्क्वेअर होईल. हे मायनस साईन 2 टाइम्स आहेत आणि स्क्वेअर आहे म्हणजे याचा पण स्क्वेअर होईल, बरोबर आहे. या चौघांचा मल्टिप्लिकेशन आपण घेतलेला आहे. आता हे राहिलेलं आहे परंतु 2 टर्म असल्यामुळे इथे ब्रॅकेट करू आपण. √x + √2 अपॉन ही टर्म आणि ही टर्म सारखी आहे. पूर्ण खालचा मल्टिप्लिकेशन करायचा आपल्याला. वरचा केला आपण, आता खालचा करायचा आहे. ही टर्म आणि ही टर्म सारखी आहे. 2 टाइम्स असल्यामुळे मल्टिप्लिकेशनमध्ये आपण असा स्क्वेअर करणार.
हे मायनस साईन √2 आणि √2 म्हणजे √2चा पण स्क्वेअर होईल, बरोबर आहे. आता काय राहत आहे, या 4 टर्म घेतल्या आपण, या 2 आणि या 2 घेतल्या. आता हे राहत आहे, परंतु 2 टर्म आहेत त्यामुळे ब्रॅकेट करू आपण, कारण मल्टिप्लिकेशन असल्यामुळे ब्रॅकेट केलेलं आहे. याप्रमाणे आपण सिम्प्लिफाय केलेलं आहे. काय केलेलं आहे तुमच्या लक्षात आलेलं आहे, बरोबर आहे. फक्त आपण मागच्याच प्रॉब्लेमप्रमाणे आहे, फक्त आपण 2 वेळेस आपण रॅशनलायझेशन केलेलं आहे. डिनोमिनेटरमध्ये रूटची टर्म असल्यामुळे डिनोमिनेटरचा आपण कॉन्ज्युगेट घेतलेला आहे, त्याने पण मल्टिप्लाय केलेला आहे. इक्वल टू लिमिट x टेन्स टू 2 स्क्वेअर रूट स्क्वेअर कॅन्सल होतील, फक्त 2 + x राहतील. हे मायनस साईन 6 - x राहतील, परंतु येथे ब्रॅकेट आहे त्यामुळे ब्रॅकेट करू 6 - x, बरोबर आहे. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट साईन कॅन्सल. आणि मल्टिप्लिकेशनमध्ये एवढं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, बरोबर आहे. हे एवढं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे या टर्मला, म्हणजे इथे √x + √2 आपण येथे काय होईल, फक्त x होईल, येथे मायनस हे 2 होतील, बरोबर आहे. x - 2 आणि हे (6 - x). हे सिम्प्लिफाय करू. लिमिट x टेन्स टू 2 + x - 6 + x होईल. 2 + x हे -6 होतील आणि मायनस प्लस x होतील, बरोबर आहे. मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला √x + √2 ने आपण x - 2. हा फॅक्टर 0कडे जात आहे, बरोबर आहे. जर x ची व्हॅल्यू 2 पुट केली तर, त्यामुळे x ची व्हॅल्यू 2 पुट करून आपल्याला चालणार नाही, हा फॅक्टर आपल्याला कॅन्सल करावा लागेल. नंतर आपल्याला लिमिट घेता येईल. मग 2 + x आणि प्लस 6 - x. आता सिम्प्लिफाय करू. हा x आणि हा x म्हणजे 2x होतील. इक्वल टू लिमिट x आणि x 2x होतील, -6 + 2 म्हणजे -4, म्हणजे 2x - 4 होईल. 2x - 4 हे सर्व कॅल्क्युलेशन काय होईल, 2x - 4 आणि मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला √2 + √x + √2 ने आपण x - 2 रूटमध्ये 2 + x आणि 6 - x प्लस 6 - x. आता x - 2 येथे आहे, परंतु येथे 2x - 4 आहे. जर येथे आपण 2 कॉमन काढला तर येथे x - 2 होतील, आणता येतील आपल्याला, बरोबर आहे. त्यामुळे आपण 2 कॉमन काढू. येथे 2 कॉमन काढू. 2 कॉमन काढले तर काय होईल, x - 2 होईल, म्हणजे हा ब्रॅकेट कॅन्सल होईल आता. आणि हे ॲज इट इज आपण हे x - 2 आणि 2 + x प्लस 6 - x इक्वल टू हे कॅन्सल होईल, कारण मल्टिप्लिकेशन आहे, या 2 टर्म कॅन्सल होतील. कॅन्सल केल्यानंतर रिझन लिहा. सिन्स x टेन्स टू 2, याचा अर्थ काय होतो, x नॉट इक्वल टू 2. हे 2 या साईडला आणले तर मायनस होतील, या साईडला काहीच राहणार नाही, म्हणजे 0, नॉट इक्वल टू 0. तेच आपण कॅन्सल केलेलं आहे, बरोबर आहे. x - 2 येथे जर 2 व्हॅल्यू पुट केली आपण तर डिनोमिनेटर आपला 0 होईल, परंतु x - 2 ही व्हॅल्यू 0 नाही आहे, म्हणून आपण कॅन्सल केलेलं आहे. आता काय राहत आहे, लिमिट देऊ आपण, किंवा एक स्टेपमध्ये लिहून घेऊ आपण. लिमिट x टेन्स टू 2 राहत आहेत, येथे √x, येथे √2 आपण हे
2 प्लस एक्स आणि प्लस 6 मायनस एक्स. आता लिमिट देऊ. 2 एक्सची व्हॅल्यू 2 पुट करू म्हणजे √2 प्लस हे √2. एक्स ऐवजी 2 पुट केले अपॉन 2 एक्स ऐवजी 2 पुट करू प्लस 6 एक्स ऐवजी 2. हे सिम्प्लिफाय करू. हे 2 √2 प्लस √2 म्हणजे 2 टाइम्स √2 होतील 2 आणि हे 2 टाइम्स √2 होतील. बरोबर आहे. 2 × 2 4 होतील. 2 टाइम्स √2. हे ॲडिशन 2 √2 होईल आणि हे 2 ॲज इट इज 2 √2. हे 2 प्लस 2 4 होतील. 4चा स्क्वेअर रूट म्हणजे 2 होईल. बरोबर आहे. हे प्लस 6 मायनस 2 म्हणजे 4 होतील आणि 4चा स्क्वेअर रूट म्हणजे 2च होईल. हे 2 × 2 4 होतील 4 √2 अपॉन 2 प्लस 2 4 होतील. 4 आणि 4 कॅन्सल म्हणजे आन्सर काय मिळेल √2. लिमिट मिळेल √2. समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.